भंडाऱ्यातील खातरोड मार्गावर अनेक दुकानांमध्ये पावसाचं पाणी शिरलंय। घरामध्ये आधी दुकानांमध्ये हे पाणी शिरलंय, त्यामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झालं असून जनजीवन देखील विस्कळीत झालंय। रस्त्यावर पाणी साचल्यानं वाहतुकीवर देखील मोठा परिणाम पाहायला मिळतोय। एक मार्ग देखील आता बंद झाला। भंडाऱ्यात मोठ्या प्रमाणात पावसाने हजेरी लावली आणि 8 दिवसांपासून मोठ्या प्रमाणात पाऊस पडल्यामुळे आता पुन्हा एकदा भंडारा शहरात जे आहे तीव्रता वातावरण तयार झालेलं आहे। पावसाचं जे पाणी आहे सखल भागात मोठ्या प्रमाणात साचलं असल्यामुळे नागरिकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागला आहे, चित्र पाहायला मिळत आहे। सध्या आपण भंडारा शहरातील खातरोड परिसरात आहोत आणि बघू शकतो वाहतुकीसाठी रहदारीसाठी खूप सारी अडचणी येत आहेत। आपण खरं पाहिलं तर 77.8 मिलीमीटर पावसाची नोंद भंडाऱ्यात करण्यात आल्यामुळं आता पावसाचे मुळे जे आहे अतिवृष्टीचा सामना जो आहे परिसरातील नागरिकांना करावा लागेल, चित्र पाहायला मिळत आहे। आणि खातरोड परिसरात जे आहे एका बाजूची वाहतूक जी आहे पूर्णपणे बंद करण्यात आली आहे, तर दुसऱ्या बाजूची वाहतूक जी आहे आता सुरू आहे। परंतु नागरिकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागतोय। पाणी टाळण्यासाठी आता शासन प्रयत्न करत असल्याचे चित्र पाहायला मिळतात। इथे सपाटे CNN मराठी भंडारा। तर भंडारा जिल्ह्यातील 6 तालुक्यांमधील 31 मार्ग वाहतुकीसाठी बंद करण्यात आले। रस्त्यावर पाणी आल्यानं हे मार्ग वाहतुकीसाठी बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला। पावसामुळे छोटे मोठे नदी नाले त्याचबरोबर आजूबाजूचे ओढे देखील दुथडी भरून वाहू लागल्या। भंडारा जिल्ह्यामध्ये सकाळपासूनच मुसळधार पाऊस कोसळतोय, त्यामुळे रस्त्यावर देखील अशा प्रकारे मोठ्या प्रमाणात पाणी आलेलं आहे। त्यामुळे अनेक मार्ग हे वाहतुकीसाठी बंद करण्यात आलेले आहेत। 6 तालुक्यातील एकूण 31 मार्ग वाहतुकीसाठी बंद करण्यात आले।